नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 8वी कविता पाहणार आहोत. मला वाटते. सो दिस इज अ पोएम फ्रॉम शिवाई टेक्स्ट बुक. तर आता ही कविता खूप सोपी आहे, अगदी छान सोपी सरळ अशी ही कविता आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. ही कविता लर्न करण्यापूर्वी जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट्स मिळत जातील. सो इफ यू आर स्टिल नॉट सबस्क्राईब टू अवर चॅनल MK's गुरुकुल, देन प्लीज डू इट. इफ यू आर लाइकिंग दीज व्हिडिओज, देन प्लीज डू लाईक इट, शेअर इट अँड स्प्रेड इट अमंग युअर फ्रेंड्स. तर आता ही जी कविता आहे त्या कवितेला एक्सप्लेन करण्यापूर्वी मी प्रस्तावना वाचते. आय विल रीड द प्रीफेस. आपल्या मनात आपण अनेक कल्पना करत असतो. सो वी आर इमॅजिनिंग इन अवर माइंड. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन. सो वी आर डुईंग लॉट ऑफ इमॅजिनेशन्स इन अवर माइंड. मनाचा पक्षी. आता इथे मनाला काय म्हटलेलं आहे? पक्षी. सो माइंड इज लाईक अ बर्ड अँड वेगवेगळ्या जगात आपल्याला घेऊन जातो. तो जो पक्षी आहे, दॅट बर्ड ऑफ माइंड इज टेकिंग अस इन टू व्हेरियस वर्ल्ड्स. या कवितेतही कवीने त्याला काय काय व्हावेसे वाटते याचे वर्णन केलेले आहे. सो इन धिस पोएम पोएट हॅज डिस्क्राईब व्हॉट ही वॉन्ट्स टू बिकम. म्हणजे कवीला आत्ता हे व्हावंसं वाटतंय, नंतर त्याला वेगळं काहीतरी व्हावंसं वाटतंय. सो दीज आर द इमॅजिनरी थिंग्स विच आर कमिंग इन द माइंड ऑफ अ पोएट. ह्या कवितेचे कवी आहेत गो ना कारखानीस. ओके, हे कवीचं नाव आहे. तर आता आपण पाहूया कवीला काय काय व्हावंसं वाटतं. मला वाटते सूर्य होऊनी निळ्या अंबरी तळपावे, प्रकाश देऊनी सर्व जनांना आनंदाने सुख व्हावे. म्हणजे ह्या पहिल्या स्टँजामध्ये कवीला काय व्हावंसं वाटतंय? तर सूर्य व्हावंसं वाटतंय. ही वॉन्ट्स टू बी लाईक अ सन. मला वाटते सूर्य होऊनी. अँड आफ्टर बिकमिंग सन व्हॉट ही वॉन्ट्स टू डू? निळ्या अंबरी तळपावे. निळ्या अंबरी मीन्स इन द ब्ल्यू स्काय. निळ्या म्हणजे ब्ल्यू, अंबरी म्हणजे स्काय. सो निळ्या आकाशामध्ये इन द ब्ल्यू स्काय ही वॉन्ट्स टू शाईन. तळपावे म्हणजे शाईन. सो ही वॉन्ट्स टू बिकम अ सन अँड ही वॉन्ट्स टू शाईन इन द ब्ल्यू स्काय. प्रकाश देऊनी सर्व जनांना आनंदाने सुख व्हावे. व्हॉट ही वॉन्ट्स टू डू नेक्स्ट? He wants to give light. प्रकाश म्हणजे light to all the people and make them happy. आनंदाने सुख व्हावे means he wants to give feeling of happiness to the people by giving them light. So this is the meaning of first stanza. In first stanza, poet wants to become a sun and he wants to shine in the blue sky. Then he wants to give light to all the people and give them feeling of happiness. आता सेकंड स्टँजामध्ये त्याला काय वाटतंय? मला वाटते चंद्र होऊनी नभांगणी या भटकावे. ओके, सो व्हॉट ही वॉन्ट्स टू डू नेक्स्ट? त्याला वाटते की चंद्र व्हावं. पहिल्या स्टँजामध्ये त्याला सूर्य व्हावंसं वाटतंय, दुसऱ्या स्टँजामध्ये त्याला चंद्र व्हावंसं वाटते. ही वॉन्ट्स टू बी मून अँड नभांगणी. नभांगणी म्हणजे नभाचे अंगण. अंगण म्हणजे कोर्टयार्ड. सो कोर्टयार्ड ऑफ द स्काय म्हणजे नभांगण. सो ही वॉन्ट्स टू वँडर इन अ कोर्टयार्ड ऑफ अ स्काय. ही वॉन्ट्स टू बिकम अ मून अँड ही वॉन्ट्स टू वँडर इन अ कोर्टयार्ड ऑफ स्काय. ताऱ्या लागी गोष्ट सांगूनी खूप खूप असे हसवावे. व्हॉट ही वॉन्ट्स टू डू नेक्स्ट? ही वॉन्ट्स टू टेल द स्टोरीज टू द स्टार्स. तारे म्हणजे कोण? तर स्टार्स. ही वॉन्ट्स टू टेल द स्टोरी टू द स्टार्स. खूप खूप असे हसवावे आणि काय करावं असं वाटतंय की मेक देम लाफ. हसवावे मीन्स त्यांना ही वॉन्ट्स टू मेक द स्टार्स टू लाफ. ओके, मला वाटते शांत शांतशा वाहत जावे नदी परी. नेक्स्ट ही वॉन्ट्स टू बिकम अ रिव्हर. नदी म्हणजे रिव्हर. सो हाऊ इज दॅट रिव्हर? इट इज क्वाइट अँड काम. Quiet. So he wants to become or he wants to flow like a river which is quiet and calm. हिरवी हिरवी चादर द्यावी पसरुनी साऱ्या जमिनीवरी. चादर म्हणजे व्हेल, ग्रीन व्हेल. आता जेव्हा नदी जाते सगळीकडून, ते नदी सगळीकडून जात असताना काय होतं की ही वॉन्ट्स टू बिकम अ रिव्हर अँड स्प्रेड ग्रीन व्हेल. जेव्हा नदी जाते तेव्हा आजूबाजूचा परिसर असतो. सो सराउंडिंग ऑफ the river becomes green. Why? Because it flourishes
the area near to it. So similarly, poet wants to like a river, wants to flow like a quiet calm river, and want to be like a, he wants to spread the green veil all over the ground. Okay, next what he wants to be, मला वाटते वारा होऊनी कळ्या फुलांना डुलवावे. सो त्या पहिल्या स्टँजामध्ये त्याला सूर्य व्हावंसं वाटतं, दुसऱ्या स्टँजामध्ये चंद्र व्हावेसे वाटते, तिसऱ्या स्टँजामध्ये त्याला नदी व्हावेसे वाटते, आणि चौथ्यामध्ये त्याला वारा व्हावेसे वाटते. वारा म्हणजे विंड. सो ही वॉन्ट्स टू बिकम अ विंड अँड ही वॉन्ट्स टू मेक birds and flowers to swing. डुलवावे means he wants make them swing. कळ्या म्हणजे बर्ड्स, फुलं म्हणजे फ्लॉवर्स. ही वॉन्ट्स टू मेक देम स्विंग. कोणाला? कळ्या फुलांना. कळ्या म्हणजे बर्ड्स, फुलं म्हणजे फ्लॉवर्स. सुगंध पसरुनी अवतीभवती. सुगंध म्हणजे फ्रॅग्रन्स. सो ही वॉन्ट्स टू स्प्रेड द फ्रॅग्रन्स ऑल अराउंड. अवतीभवती मीन्स ऑल अराउंड. सर्व जनांना भुलवावे. ही वॉन्ट्स टू मेक पीपल हॅपी. आता आपण जेव्हा एखाद्या छान वातावरणात जातो, वेन वी गो इन अ ब्युटिफुल नेचर or beautiful atmosphere, we feel happy. So the poet also wants to become a wind and make the people happy by spreading fragrance. म्हणजे सुगंध सगळीकडे पसरून, अवतीभवती म्हणजे सगळीकडे, all around. And what he wants to do along with that, he wants to make the birds and the flowers to swing. किती छान इच्छा आहेत ना कवीच्या. तशाच आपल्या सुद्धा काही काही छान छान इच्छा असतात. आपण त्या सगळ्या बोलून दाखवत नाहीत, पण जे पोएट असतात, द ॲडव्हान्टेज ऑफ बिकमिंग अ पोएट इज दॅट यू कॅन एक्सप्रेस युअर फिलिंग्स. सो दिस पोएट इज ऑल्सो एक्सप्रेसिंग हिज फिलिंग्स. मला वाटते रातही होता कुशीत आईच्या पहुडावे. आता हे सगळं झाल्यानंतर त्याला काय वाटते की वेन रात म्हणजे नाईट, वेन नाईट अराइव्स ही वॉन्ट्स टू कडल अँड स्लीप विथ हिज मदर. ओके, कुशीत आईच्या झोपणे म्हणजे he wants to cuddle his mother and wants to sleep. And while sleeping what he wants, तिच्या मुखातून गोष्टी ऐकून शांत शांतसे झोपावे. हे बहुधा तुम्हाला पण आवडत असेल की टू लिसन स्टोरीज फ्रॉम हर माउथ अँड ही वॉन्ट्स टू गो टू अ क्वाइट स्लीप. ओके, सो शेवटच्या कडव्यामध्ये काय वाटतंय त्याला की ॲज नाईट अराइव्स ही वॉन्ट्स टू कडल हिज मदर and he wants to listen stories while sleeping and he wants to sleep quietly. या कवितेचे कवी कोण आहेत? को ना कारखानीस. खूपच सुंदर कविता आहे, तुम्हाला नक्की आवडेल ही कविता, आणि समजायला अतिशय सोपी आहे. याच्यामध्ये कुठलेही कठीण शब्द असे नाही आहेत. बहुतांश शब्द हे तुम्ही ऐकलेले आहेत. ओके, सो आय विल रीड इट अगेन. मला वाटते सूर्य होऊनी निळ्या अंबरी तळपावे, प्रकाश देऊनी सर्व जनांना आनंदाने सुख व्हावे. मला वाटते चंद्र होऊनी नभांगणी या भटकावे, ताऱ्यांलागी गोष्ट सांगूनी खूप खूपसे हसवावे. मला वाटते शांत शांतशा वाहत जावे नदी परी, हिरवी हिरवी चादर द्यावी पसरून साऱ्या जमिनीवरी. मला वाटते वारा होऊनी कळ्या फुलांना डुलवावे, सुगंध पसरुनी अवती भवती सर्व जनांना भुलवावे. मला वाटते रातही होता कुशीत आईच्या पहुडावे, तिच्या मुखातून गोष्टी ऐकूनी शांत शांतसे झोपावे. तर अशी ही सुंदर कविता आहे. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.